नमस्कार. उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून परवा भारत देशाचा आर्थिक बजेट सरकारने मंजूर केलं आणि कानाला कर्कशपणा येईपर्यंत, सर्वसामान्यांची डोकेदुखी होईपर्यंत बेंचावर मात्र थपथपाट गाजत राहिला आणि सरकारच्या वतीनं आर्थिक बजेटाला अनुमोदन आणि कौतुक, प्रशंसा आणि स्तुतिसुमनांची फुले उधळण झालेली दिसली. परंतु प्रत्यक्षात जर आम्ही पाहिलं, एक उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा समीक्षक म्हणून जर आपण बघितलं तर या 2025 सालामधील आर्थिक बजेट पाहत असताना निश्चितच उच्चवर्गीयांना आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा आर्थिक बजेट भारत सरकारचा आहे असं वाटलं. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा काय आहे जर आपण पाहिला तर महाराष्ट्राचाही वाटा हवा तितकासा सन्मानजनक दिसलेला नाही. कारण खऱ्या अर्थानं आज 11व्या वर्षामध्ये भारत देशाचं सरकार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबतच्या सहकारी पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुशल कर्तृत्वानं चालत असताना, पाहत असताना यामधून एकच फक्त विकासाचं कर्तृत्व चालू आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचं आणि अभ्यासू असलेलं शांत संयमी नेतृत्व नितीन गडकरी साहेब हे भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि तिन्ही प्रकारच्या दळणवळण मंत्री आहेत आणि एकमेव नितीन गडकरी मंत्री आहेत की ज्यांच्याकडे भरपूर असा, भरमसाठ असा, मागील त्याला रस्ता अशा प्रकारचा आर्थिक निधी त्या ठिकाणी दिला जातो. आणि म्हणून महाराष्ट्राच्या वाटेला महाराष्ट्रामध्ये मेट्रोच्या रेल्वे असतील किंवा राष्ट्रीय मार्ग असतील किंवा राज्य महामार्ग असतील, या सर्व महामार्गासाठी जे बजेट आलेलं आहे, खऱ्या अर्थाने ते बजेट म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचं बजेट मानलं तर वेगळा त्या ठिकाणी पायंडा पडेल. कारण बजेट कुणाला पाहिजे की या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून नावलौकिक केलेलं असतं. आणि मग कृषीप्रधान देशामध्ये जसं आपण आर्थिक बजेट म्हणल्यानंतर कृषीचं नाव येतं, तशाच प्रकारचं शेतकरी राजाला जेव्हा तुम्ही सुखावचाल आणि शेतीवर काम करणाऱ्या मजुरांना, असंघटित कामगारांना जोपर्यंत या भारत सरकारचं आर्थिक बजेट दिलासा देत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं उत्कृष्ट आर्थिक बजेट मानता येत नाही. परंतु अर्थमंत्री मात्र आवेशपूर्ण भाषेमध्ये अतिशय रिलॅक्स, सौम्य पद्धतीने, सडेतोड पद्धतीने आणि सन्मानजनक आर्थिक बजेट मांडत असताना मात्र त्या ठिकाणी आता घोषणा केलेली आहे 12 लाखापर्यंत हा टॅक्स बसणार नाही, आर्थिक 12 लाख रुपयापर्यंतचा. परंतु हे 12 लाख उत्पन्न करणारे सर्वसामान्य नागरिक आहेत का? सर्वसामान्य जनता आहे का? गोरगरीब मोलमजुरी करणारे लोक त्याच्यामध्ये येतात का? आणि सर्वसामान्यांसाठी हे लोक म्हणतात जास्त बजेट दिलं. आणि काय बजेट दिलं तर रेशनिंगवरचे धान्यासाठी बजेट दिलं म्हणतात. आता स्वातंत्र्याच्या काळापासून सर्वसामान्य माणसाला पूर्वीचे जे सरकार होते ते सर्वच सरकार अन्नधान्य रेशनिंगच्या माध्यमातून पुरवत होते. एवढंच नाही तर त्याच्यामधून तेलाचं पॉकेट येत होतं, तांदूळ येत होते, साखर येत होती. आता तो सीधा म्हणून वाटप म्हणून केलं घोषणा आणि परवा 2-4 उत्सव झाले, त्या उत्सवाला देखील सर्वसामान्याला तोंड गोड करण्यासाठी सीधा मात्र मिळालेला नाही. आणि मग 2 दिवस योजना चालू केली, तिसऱ्या दिवशी योजना बंद केली. अशा प्रकारचं जर सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसायचं जर बजेट असेल तर ते सर्वसामान्यांच्या हिताचं नाही असं वाटतंय. आणि म्हणून जोपर्यंत
भारत सरकारचं आर्थिक बजेट हे सर्वसामान्यांच्या हिताचं, गोरगरिबांच्या सुखाचं आणि शेतकऱ्यांच्या त्या धान्याला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा विमा भरमसाठ दिला पाहिजे, शेतकऱ्यांना बी बियाणे, शेतकऱ्याला मुबलक पाणी आणि 24 तासाची वीज ही आर्थिक बजेटातून तयार झाली पाहिजे, पुरवली पाहिजे. निश्चित मला वाटतं शेतकरी सुखावला जाईल. परंतु आता आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहत असताना दिसतंय आम्हाला की सोयाबीन सारखं अतिशय मोलाचं एक गळीत धान्य असलेलं पीक, या पिकाला पूर्वी 10,000 रुपये भाव होता, परंतु आता तो भाव 5,000च्या खाली आलेला आहे. आणि म्हणून वरचीवर शेतकऱ्याला पीक घेण्यासाठी मेहनत करायला लागते, आर्थिक खर्च उचलावा लागतो, नैसर्गिक समस्येला तोंड द्यावं लागतं आणि तेवढ्यातून आलेलं उत्पन्न ज्यावेळेस बाजारात जातं त्यावेळेस मात्र त्याच्या मालाला काडी मात्र किंमत मिळत नाही. म्हणून मला वाटतंय की हे सरकार जोपर्यंत शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या सुखासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आर्थिक बजेट राखून ठेवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे बजेट विधायकपूर्ण किंवा चांगल्या प्रकारचं आहे असं म्हणता येणार नाही. या आर्थिक बजेटमध्ये पुन्हा एकदा देशामध्ये कोट्यावधी तरुण नोकरीपासून वंचित आहेत, कोट्यावधी तरुण शिक्षणानं खूप विद्वत्ता झालेले आहेत, परंतु त्यांच्या हाताला काम मिळत नाही. आणि म्हणून या आर्थिक बजेट सादर करत असताना तरुण मुलांना, शिकलेल्या मुलांना, उच्च सुशिक्षित मुलांना नोकरीची हमी तेवढ्याच प्रकारच्यानं जाणवली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं प्रायव्हेटमध्ये नोकऱ्या देण्यापेक्षा सरकारी कोठ्यामधून किती नोकऱ्या लागतात याच्यावरही आर्थिक बजेटाचं मूल्यमापन केलं जातंय. आणि म्हणून या देशातली सुशिक्षित बेकार जर संपवायचे असतील आणि तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल तर उद्योग व्यवसाय, या ठिकाणी सांगितलेलं आहे की महिलांना उद्योजकतेमध्ये भाग घ्यायचा आहे, SC STच्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर रकमा दिल्या जाणार आहेत. परंतु त्या ठिकाणी संशय येत असतो, कारण प्रत्यक्षात जर पाहिलं तर सर्वसामान्यांचं कर्ज काढण्यासाठी जे त्यांना साक्षी पुरावे लागतात, जे कागदपत्र लागतात आणि जे जामीन म्हणतात ते जामीन त्यांना मिळत नाही आणि त्यांच्यातून मोठे मोठे उद्योजक होऊ घातले जात नाही. महिला व्यावसायिक होत असताना प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्य महिलाच असतील, सर्वसामान्य कुशल उद्योजक असतीलच असं नाही. आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून जर मोठे मोठे उद्योग उभारले आणि त्या उद्योगामध्ये शासकीय नोकऱ्याची निर्मिती केली आणि शासकीय तंत्रज्ञान वापरून जर सर्वसामान्यांसाठी जर खर्च केला तर खऱ्या अर्थानं आर्थिक बजेट अनमोल आहे किंवा मोलाचं आहे असं वाटतंय. AI साठी फक्त केवळ भारत सरकारने 500 कोटीची अल्पशी तुटपुंजी तरतूद केलेली आहे. आज जग त्या AI ला मोठ्या प्रकर्षानं उत्साहानं स्वागत करताना हजारो कोटी त्या ठिकाणी टाकून AI चा वापर करून अवगत असं प्रगत तंत्रज्ञान निर्माण करण्याचा अट्टहास करत असताना भारत देशातील मात्र जगामध्ये सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश म्हणून नावलौकिक होत असताना केवळ 500 कोटीची तुटपुंजी तरतूद AI साठी केलेली दिसत आहे. हे भारताच्या समृद्धीसाठी अल्पसं आहे असं वाटतंय. दुसरी गोष्ट, शिक्षणासाठी, शिक्षणावर आणि आरोग्यावर सर्वात जास्त खर्च पाहिजे, परंतु शिक्षणावर देखील खर्च हवा तेवढा दिसत नाही. इकडे शिक्षण मुलींना मोफत म्हणून जाहीर केलं जातंय, प्रत्यक्षात मात्र संस्थांमध्ये, शाळा महाविद्यालयामध्ये मुबलक प्रमाणात संस्था त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडून शैक्षणिक फीस जमा करताना दिसत आहेत. आणि म्हणून योजना जाहीर केल्यानंतर त्या योजना कशा राबवायच्या आणि त्या योजनेचा पाठपुरावा आपण कसा केला पाहिजे आणि सर्वसामान्यापर्यंत आपला रुपया कसा पोहोचला पाहिजे याचंही नियोजन सरकारने केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण हे आर्थिक बजेट पाहत असताना याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा चेहरा दिसावा तरच खऱ्या अर्थानं उत्कृष्ट आर्थिक बजेट होऊ शकतंय. आणि मग सर्वसामान्य कुठं आहे किंवा सर्वसामान्य जनतेला धरून जर ते बजेट निर्माण होत नसेल तर मला वाटतंय की हे भारत देशाची शोकांतिका आहे. सर्वसामान्यांच्या नागरिकांना इथून दिलासा न मिळता त्यांच्या भावनेशी केलेली छेडछाड आहे. म्हणून यापुढे तरी भारत सरकारने
सर्वसामान्यांच्या हितासाठी, सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आणि शेतकऱ्याच्या सुखासाठी, शेतकऱ्याच्या पिकासाठी, शेतकऱ्याच्या उत्पन्नासाठी निश्चित जास्तीत जास्त 24 तास लाईट चालू कशी राहील याचं तरतूद केली पाहिजे आणि पिकाला भाव शेतकऱ्याच्या चांगल्या प्रकारे कसा देता येईल व शेतकऱ्याला पाणी 24 तास कसं देता येईल याचं जरी नियोजन केलं आणि सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम गव्हर्नमेंटच्या कोट्यातून कसं देता येईल, नोकऱ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध कशा करून देता येतील, असं जर झालं तर सर्वसामान्य जनतेच्या नागरिकाच्या मनामध्ये जी हुरहुरी आहे की हे आर्थिक बजेट आमच्या हिताचं नाही, आर्थिक बजेटामध्ये आमचा हिस्सा कुठं आहे. आणि मग इकडं बोलताना एक महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीचा एक कवी आहे वामनदादा कर्डक नावाचा, त्याला लोक इकडं महाकवी म्हणतात. त्या वामनदादा कर्डकांनी एक प्रश्न बुद्धिव्यक्तीने विचारलेला होता की सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा आमचा वाटा कुठं आहे हो. मग हे धनाढ्य लोकांना विचारतात ही सर्वसामान्य माणसं की आमचा वाटा या आर्थिक बजेटमध्ये कुठं आहे. आणि म्हणून SC ST OBC साठी राहिलेला जो कोठा आहे आर्थिकचा, तो कोटा दरवर्षीप्रमाणे मागे राहतो. त्या कोट्यातून SC ST OBC ला देखील न्याय मिळाला पाहिजे. आणि आर्थिक बजेट हे प्रत्येक भारतीयाच्या हिताचं असलं पाहिजे. एकंदर असा सर्वंकष समतेचा चेहरा आर्थिक बजेटमधून दिसून येत नाही. आणि मग आमच्यासारख्या एक समीक्षक या नात्यानं जर आम्ही या भारत देशाच्या आर्थिक बजेटकडे पाहिलं तर त्याच्यातून केवळ आणि केवळ मध्यमवर्गीयांचं आणि उच्चवर्गीयांच्या हिताचंच आर्थिक बजेट जाहीर झाले काय असं वाटतंय. परंतु नरेंद्र मोदी सारखे दूरदृष्टीचे जर प्रधानमंत्री असतील आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल तर भविष्यामध्ये सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून, शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आणि शेतीवर काम करणारे असंघटित कामगार यांनाही डोळ्यासमोर ठेवून जर भारत सरकारचं आर्थिक बजेट जाहीर करण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये सर्वांकष सर्वसामान्यांचा चेहरा दिसू शकेल आणि सर्वसामान्य नागरिक हसू शकेल. अशा प्रकारचं एक अपेक्षा व्यक्त करून सदैल आर्थिक बजेटावर या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे, आपलं हे उज्ज्वल भारत चॅनल न्यूज घराघरामध्ये पाठवण्यासाठी, नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 8793309315 या व्हॉट्सअपवर आपल्याकडे देखील असतील तर जनहिताचे, जनकल्याणाचे कार्यक्रमाचे व्हिडिओ इकडे पाठवून देत चला. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत राहा हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.